मराठा आरक्षणावर पुन्हा संघर्षाची ठिणगी. 29 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा. जरांगे म्हणाले, सरकारचे सर्व डाव संपले, आता माझा डाव. नमस्कार, मी ज्ञानेश्वर बोरसे, संपादक विधायक वृत्तपत्र. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून सरकारवर प्रश्न उपस्थित करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारला 28 ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय घेण्याची मुदत आणि निर्णय न झाल्यास 29 ऑगस्टला आंतरवाली सराटी येथे मोठे आंदोलन करण्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे. त्याचबरोबर सोलापूरमध्ये बोलताना त्यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधत भाजपचे सर्व डाव संपले, आता माझा डाव सुरू होईल असा इशारा दिला आहे. मात्र या सर्व घडामोडीमध्ये सरकारची भूमिका काय आहे? कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून नेमका काय वाद आहे आणि 29 ऑगस्टच्या आंदोलनाची घोषणा किती निर्णायक ठरणार? चला जाणून घेऊया सविस्तर. सोलापुरात जरांगे यांचा सरकारवर हल्ला बोल. 8 ऑगस्ट 2026 रोजी सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवशिल्पाच्या अनावरण कार्यक्रमानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारण माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सरकारकडून विविध समाजांना आश्वासने दिली जात आहेत, मात्र मराठा समाज आता कोणत्याही आश्वासनाला बळी पडणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजप सरकारचे सर्व डाव संपले असून आता माझा डाव सुरू होईल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी कुणबी जात नोंदी आणि प्रमाणपत्राच्या वैधतेचा मुद्दाही उपस्थित केला. एका व्यक्तीच्या प्रमाणपत्राला वैधता मिळते तर दुसऱ्याचे प्रमाणपत्र रद्द कसे केले जाते असा सवाल त्यांनी केला. कुणबी प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत कथित दुजाभाव होत असल्याचा आरोप करत त्यांनी काही कागदोपत्री पुरावे माध्यमांसमोर सादर केल्याचेही सांगण्यात आले. आता थेट 29 ऑगस्टच्या आंदोलनाची घोषणा. यानंतर 20 ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी येथे प्रसारण माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला 28 ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय घेण्याची मुदत देण्यात आली आहे. जर या मुदतीत सरकारकडून ठोस निर्णय झाला नाही तर 29 ऑगस्टला आंतरवाली सराटी येथे मोठे आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा जरांगे यांनी केली. मराठा समाजाला आतापर्यंत सरकारकडून आश्वासने मिळाली, मात्र आरक्षणाच्या प्रश्नावर अपेक्षित ठोस निर्णय झालेला नाही असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता मराठा समाजासाठी पुन्हा एकदा आंदोलन उभारण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनाबाबत बोलताना जरांगे पाटील यांनी हे आपले शेवटचे आंदोलन असेल असा इशारा दिला. गोरगरीब मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी आपण पुन्हा आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे 29 ऑगस्टची तारीख आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे. या संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू आहे कुणबी जात प्रमाणपत्रे. मराठा समाजातील ज्या व्यक्तींच्या जुन्या नोंदी कुणबी म्हणून आढळतात त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेचा प्रश्न यापूर्वी चर्चेत राहिला आहे. मात्र आता काही प्रमाणपत्रे रद्द करण्याची कारवाई सुरू असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारनेच प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली आणि आता त्यातील काही प्रमाणपत्रे रद्द केली जात आहेत. यावरून त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रमाणपत्र रद्द केल्यास परिणाम भोगावे लागतील. जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देताना कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई सुरू राहिल्यास त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असे म्हटले आहे. गोरगरीब मराठा समाजाची परिस्थिती सरकारने समजून घ्यायला हवी अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र या प्रकरणात नेमकी किती प्रमाणपत्रे रद्द झाली आहेत, कोणत्या कारणामुळे रद्द झाली आहेत आणि संबंधित प्रशासकीय आदेश काय आहेत याची अधिकृत माहिती प्रत्येक प्रकरणानुसार तपासणे महत्त्वाचे आहे. बावनकुळे आणि शिरसाट यांच्यावर ही आरोप. कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बावनकुळे आणि शिरसाट यांच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत षडयंत्र रचल्याचा आरोप जरांगे यांनी केला. प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई योग्य आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारसमोर आता मोठे आव्हान. दरम्यान मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत सरकारने मराठा आरक्षणाशी संबंधित अनेक प्रशासकीय प्रश्नावर कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक अधिकारी
व कर्मचारी भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधांची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रलंबित जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांचे प्रश्न, EWS मधून निवड झालेला परंतु नियुक्ती न मिळालेल्या उमेदवारांचे प्रश्न आणि 2017 मधील पोलीस उपनिरीक्षक परीक्षेतील बाधित महिला उमेदवारांचा प्रश्न बैठकीत चर्चेला आला आहे. म्हणजे सरकारकडून प्रशासकीय पातळीवर काही निर्णय आणि कार्यवाही करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. पण आंदोलनाच्या नेतृत्वाकडून सरकारवर अजूनही ठोस निर्णय न घेतल्याचा आरोप केला जात आहे. आता खरा प्रश्न 28 ऑगस्ट पर्यंत काय होणार? आता सर्वांचे लक्ष 28 ऑगस्टकडे लागले आहे. कारण जरांगे पाटील यांनी सरकारला या तारखेपर्यंत ठोस निर्णय घेण्याची मुदत दिली आहे. सरकारकडून या मुदतीत कोणता निर्णय घेतला जातो, कुणबी प्रमाणपत्राच्या प्रश्नावर सरकारची अधिकृत भूमिका काय असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 29 ऑगस्टचे आंदोलन प्रत्यक्षात कोणत्या स्वरूपात उभे राहते, या 3 प्रश्नाची उत्तरे आगामी काळात स्पष्ट होतील. एकीकडे सरकारकडून मराठा आरक्षणाशी संबंधित प्रशासकीय प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारला स्पष्ट मुदत देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. 28 ऑगस्ट पर्यंत निर्णय आणि 29 ऑगस्टला आंदोलन या घोषणेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी आला आहे. आता सरकार या मुदतीत काय निर्णय घेते आणि जरांगे पाटील त्यावर काय भूमिका घेतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या विषयातील पुढील घडामोडीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया एका महत्त्वाच्या बातमीच्या सविस्तर विश्लेषणासह. धन्यवाद.